त्यामुळे हा फार गहन प्रश्न कोणासाठी होतो, जिथे कम्युनिकेशनच नाही आहे तिथे हा फार मोठा गहन प्रश्न होतो. नाही तर हा प्रश्न मोठा नाही आहे, अगदी सोपा आहे. तर मॅम माझा काउंटर क्वेश्चन ह्याच्यावरती असा असेल की हेच रिझन आहे का की मॅरेजच्या बाहेर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स होण्याचे? हां, म्हणजे मी मगाच्या प्रश्नाचं म्हटलं मागे उत्तर दिले, लगेच सुद्धा काउंटर क्वेश्चन तयार. व्हेरी गुड. छान 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 वाटतंय मला. अगं असं आहे, मी जसं तुला सांगितलं की नाही, की मोकळेपणाने विचारा की नक्की काय होतंय, का नाही करायचंय, काही प्रॉब्लेम आहे का. मेल पार्टनर जर ती स्त्री असेल, मुलगी असेल की नाही, विचार तुला नक्की का नाही करायचंय, भीती आहे का कसली, कसलं टेन्शन आहे का, ते आपण टेन्शन दूर करू. समजा फिमेल तिला विचारायचं तर विचार काय नाही तुला दुखतंय का कुठे, का काही दिवसभर तुला काही त्रास होतात का तू जास्त दमतीयस का, हे विचारा. नाही तर मग छोटीशी धमकी द्या, धमकी देऊन बघा ना, मग मी कुठे बाहेर जाऊन केलं तर चालेल का तुला. विचारा ना, लगेच अफेअर करायच्या फंदात कशाला पडताय. करेक्ट. कळलं की नाही. शेवटी ती म्हणजे ते इतकं सोपं आहे की शेवटी ती शरीराची भूक आहे ना, कळलं नाही, ती भूक आहे, पण ते सामंजस्यानेच हे करू शकतं. हां, असं असू शकतं की बाबा त्यांच्यात जमतच नाहीये, अजिबात जमत नाहीये, एखादी म्हणजे व्यक्ती तशी बोलणारीच नसेल, मग तो अपवाद असतो त्याला. म्हणजे पण दोन्ही, मी म्हटलं ना तसं की दोन्हीकडून प्रयत्न व्हायला लागतात. करेक्ट. हां, एकानेच पुढाकार घेऊन नये. समजा मी असं म्हणेन की तुम्ही 2 पावलं तर चाला, तुम्ही 10 पावलं तर चाला. 10 पावलं चालल्यावर पुढची व्यक्ती 1 पाऊल तरी पुढे येतेच की नाही. बरोबर. पण पहिल्यांदा आपण तशी तयारी ठेवायला लागते की मी 10 पावलं चालेल. करेक्ट. मग ह्या केसेसमध्ये असंही होऊ शकतं का की दोन्ही पार्टनर्सचे नीड्स आणि एक्सपेक्टेशन्स खूप वेगवेगळे आहेत? द अगेन कम्युनिकेशन पार्ट. हां, नीड्स. हां, अगेन कम्युनिकेशनच होतं ना ते. तुम्ही सोडवत नाही ना काही, म्हणजे त्या गाठी असतात ना त्या तशाच ठेवता तुम्ही. मागच्या गाठी ठेवायच्या नाहीत कधी. म्हणजे कधी माझं हे झालं भांडण, ती गाठ तिथेच ठेवली, पुढे गेलं, असं कधी करायचं नाही. सोडवून टाका ती. आणि मी तर म्हणेन कोणीतरी म्हणजे मी तर असं सांगेन, म्हणजे याच्यात मी मुलींना सांगेन की स्वभावतः कसं असतं माहिती आहे ना, पुरुष हा थोडा त्याला एक इगो असतो पुरुषाला. फार कमी पुरुषांना इगो नसतो. पण स्त्रीने जर का असं म्हटलं ना, ठीक आहे मला सांग, मी हे करायला तयार आहे, मी वळायला तयार आहे, मी खाली उतरायला तयार आहे, म्हणजे भांडणामध्ये सुद्धा ठीक आहे, तात्पुरतं म्हणते माझं चुकलेलं, आता सांग मला मी काय करू. म्हणजे जर का स्त्रीने तयारी दाखवली तर पुढे पुरुष 10 वेळा दाखवेल तयारी. कळलं का. म्हणजे कोणीतरी एक म्हणजे काय म्हणू त्याला, एक व्हाईट फ्लॅग दाखवायला लागतो ना, की बाबा मी तयार आहे अटी करायला किंवा बसायला तयार आहे, मी भांडायला नाही आहे इथे, हे दाखवायला लागतं. हे दाखवल्यानंतर मग बऱ्यापैकी प्रश्न सुटू शकतात. आणि जे तू म्हणालीस ना की फिजिकल हे नीड आणि हे सगळं, हे शेवटी बोलून संपायचेच विषय आहेत. करेक्ट. किंवा मग समजा एकमेकांमध्ये बोलता येत नसेल, काउन्सिलरकडे जा, आहेतच ना काउन्सिलर्स, आहेतच ना. मग असं पण होऊ शकतं की एक पार्टनर रेडी आहे काउन्सिलिंगसाठी, एक पार्टनर रेडी नाही आहे काउन्सिलिंगसाठी. तेच म्हणते ना मी, की ते न बोलल्यामुळे मग त्याच्या मनात काय आहे हे जर तो तुला सांगत नसेल किंवा ती जर तुला सांगत नसेल, ती काउन्सिलरला कशी सांगेल ग. म्हणजे कुठेतरी ना मागे अनेक गाठी बसल्यात, अनेक गाठी बसल्यात की त्या आता सोडवणं शक्य नाहीये. अशा त्या जी काउन्सिलरकडे सुद्धा यायला तयार नाही, कुठेतरी मागे गाठींवर गाठी बसल्यात, मग त्या तिथपासून जाऊन सोडवायला लागतात अनेकदा. हां, तो प्रयत्न जास्त करायला लागतो. मॅम, ह्यातून अजून एक प्रश्न असा येतोय मला की रिलेशनशिपमध्ये बाउंड्रीज कशा मेंटेन केल्या पाहिजे दोन्ही पार्टनर्सने? बाउंड्रीज म्हणजे काय, अटीतटी का? मग मी सांगेन. स्टार्टिंग मध्ये हां, एक्झॅक्टली अशा बाउंड्रीज. हां, तूच उत्तर दिलंस की गं. हां, बरोबर आहे. पहिल्यांदा एकमेकांबद्दल रिस्पेक्ट असणं खूप जास्त गरजेचं आहे. रिस्पेक्टमधून मग प्रेम येतं. प्रेम असलं ना की मग देर आर नो बाउंड्रीज. म्हणजे मी काही करायला तयार असते माझ्या पार्टनरसाठी, पार्टनरही काही करायला तयार असतो. म्हणजे तसं म्हणशील तर मग मी म्हणेन की मग लग्न जर केलं तर हे सगळं आपसूक होतच. की रिलेशनशिप आपण आता छोटंसं मी तुला उदाहरण द्यायला गेले तर कसं होतं की आपण आधी सायकल चालवत असतो, बरोबर आहे.
मग सायकल चालवतो, मग आपल्याला असं वाटतं की नाही आता आपण जरा बस झालं सायकल चालवणं, धूळ जाते, डोक्यावर ऊन लागतंय, तर आपण आता चार चाकी घेऊया वाहन. म्हणजे मग ते आपण 4 चाक म्हणजे आपण एकाचे 2 जण होतो. मग आपण कसं ठरवतो की 4 चाकं व्यवस्थित एका वेळेला जायला पाहिजेत, हो की नाही? म्हणजे त्याच्यातून आपण पुढे जायचं की आपण 2 जण एकत्र आलो की आपण आयुष्यभरासाठी जेवढं आपल्याला आयुष्य दिलं ते भरासाठी एकत्र राहून काहीतरी छान करता आलं पाहिजे, सुख मिळवता आणि देता आलं पाहिजे, आणि आपण जिथे राहतो तिथेही सुख निर्माण करता आलं पाहिजे. त्यामुळे तिथे जर का मेन रिस्पेक्ट जर असेल ना, तर पुढच्या पायऱ्या चढणं हे थोडंसं म्हणजे सोपं पडतं तुम्हाला. करेक्ट. रिस्पेक्ट आणि विश्वास हे दोन्ही असायला पाहिजे. म्हणजे विश्वास मी जर टाकला कोणावर तरी तो सांभाळला पाहिजे, माझ्यावर विश्वास टाकला तर मी सांभाळला पाहिजे. तसंच रिस्पेक्ट आहे, मी जर दिला म्हणजे मला जर मिळत असेल तर मी द्यायला पण पाहिजे ना.